सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सिटीलिंक बस चालक वाहकाने नियमाचे उल्लंघन करत बंद पडलेल्या रिक्षा टोईंग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। घटनेचे गांभीर्य ओळखत सिटीलिंक प्रशासनाने तातडीने चौकशी केली। नियमभंग सिद्ध झाल्यानंतर संबंधित चालक वाहकाला सेवेतून कमी करण्यात आले असून पुन्हा सेवेत न घेण्याचे आदेश संबंधित एजन्सीला देण्यात आले आहे। नाशिककरांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह वाहतूक सेवा पुरवणाऱ्या सिटीलिंक प्रशासनाने अशा प्रकारच्या घटनांवर कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रवाशांनी अशा घटनेची तक्रार सिटीलिंकच्या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा मोबाईल ॲपद्वारे करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।